गोविंद येतोय क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी. 12 मध्ये 35 बनवायच्या. स्ट्राईकला नीलम नाईक, नॉन स्ट्राईकला कुंदन पाटील. 12 चेंडू 35 धावांची गरज. गोविंद पहिलाच चेंडू नीलमसाठी. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय आणि कुठल्याही प्रकारची चान्स नाहीये कालीरामसाठी. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेबाहेर चौकार. सुरुवात तर चांगली झालेली आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. सुरुवात तर चांगली झालेली आहे. नीलम नाईक चांगली फलंदाजी करतोय. 4 सिंगल आल्या होत्या या अगोदर. आता एक चौकार आलेला आहे. आता 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजून चंदन नाईक याचं येणे बाकी आहे. आणि फायनलला जे त्यांनी खेळली होती, स्लोग ओव्हरला आले होते सारंगाव इथे. अतिशय चांगल्या फलंदाजी त्यांच्याकडून झाली होती. त्यामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव मात्र मिळते. लेग बाईचा इशारा पंचांचा. सुरेख असा चेंडू टर्न केलेला आहे ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेगला हिम्मत चौगुल येतोय. त्याचबरोबर 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या आहे ती 25. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 28 बनवायच्या आहेत. गोविंद पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. डग आउट मध्ये अजून चंदन नाईक याचं येणं बाकी आहे. जय हनुमान सारंगाव इथे झालेल्या फायनलच्या मॅचमध्ये मानकुली संघाविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती आणि चंदन नाईक यांनी अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती त्या सामन्यामध्ये. यावेळी 6 चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद नीलम नाईक. धावसंख्या होती ती 26. तिसरे षटक मार्गस्थ आहे. चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक येते गोविंद याचं. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. असं वाटलं होतं की गोविंद याच्यावर आता दबाव असेल, परंतु त्या दबावामध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. चंदन नाईक आलेला आहे. चंदन नाईक कडून खूप अपेक्षा असतील कारेवली संघाला, कारण अशाच इक्वेशन मध्ये तो येत असतो. स्लोग ओव्हर मध्ये फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातो आणि सध्या त्याची गरज आहे संघाला फटकेबाजीची. नॉन स्ट्राईकला कुंदन पाटील आहे. आता स्ट्राईकला चंदन नाईक, गोलंदाज गोविंद. गोविंद गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. सुरेख असा चेंडू होता. मिस टाइम होतो. चेंडू हवेत आहे. सेफ लँड झालेला आहे. फक्त 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या 27. तर 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावा. या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर नक्कीच इक्वेशन थोडंसं कमी. जर चांगला चेंडू आला तर नक्कीच पारडे इथे जड असणार आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचं. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर कुंदन पाटील. इथे मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातो या फाईन लेगला आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. 31 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता 6 मध्ये 22. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. कठीण आहे पण अशक्य नाही आहे, कारण 6 मध्ये 22 आहेत. फलंदाज त्याच्या प्रकारचे आहेत चंदन नाईक आणि कुंदन पाटील. आणि
पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. गंगामाता गुंदोली आणि गावदेवी वेहले. वेहले संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर गुंदोली संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. आपण तयार राहायचं आहे त्या दृष्टीने. 6 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज कुठला येणार हे बघण्यासारखं असणार आहे, कारण घरचं ग्राउंड आहे. भरपूर ऑप्शन असतील वडूनगर संघासमोर. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाजीसाठी मला वाटतं सज्ज होतं या श्यामदादा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वडूनगर संघ. 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, सामना चुरशीचा होईल. 6 मध्ये 22 धावा. पहिला चेंडू खूप महत्वाचा आहे आणि सर्वात अनुभवी गोलंदाज श्यामदादा गोलंदाजीसाठी आलेला आहे. समोर फलंदाज असेल चंदन नाईक. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी या सामन्याचा आनंद घेत आहेत. मधल्या सुट्टीमध्ये आलेले आहेत. आज शनिवार आहे, लवकर सुट्टी झाली असेल मुलांची, मग ते सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. 6 चेंडू 22 धावांची गरज. श्यामदादा पहिलाच चेंडू चंदनसाठी चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या 33. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केला होता, मिस टाइम झाला, चेंडू हवेत होता, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, 2 धावा मिळाल्या. 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. श्यामदादा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. काय चेंडू हाताला गेला होता. 4 चेंडू आणि 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. हिट आउट या गेट आउट. चार चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. श्यामदादा पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. हिम्मत चौगुले चेंडू खाली येतोय आणि नो बॉल साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नक्कीच टेक्नॉलॉजी आहे, वापर केलाच पाहिजे. UCN लाईव्ह च्या माध्यमातून हे टेलिकास्ट केले जात आहे. क्लीन, नीट, अतिशय चांगलं असे टेलिकास्ट. एक पंचांनी यायचं आहे, कारण क्रुशियल मोमेंट आहे. पंच जागेवर जाऊन निर्णय देणार आहेत. फेअर डिलिव्हरी. या चेंडूवर किती धावा निघाल्या. कॅच आउट आहे. ओके.
फलंदाज आऊट आहे. 3 चेंडू 19 धावांची गरज. नक्कीच सामना येथे वडनवरच्या बाजूने झुकलेला आहे. क्रुशियल मोमेंट होतं. कुंदन याची विकेट गेली. नो बॉलसाठी रिव्ह्यू सुद्धा घेण्यात आला होता, परंतु फेअर डिलिव्हरी त्या फुलटॉसचा मात्र इथे फायदा उचलता आला नाही कुंदन पाटील याला. एक चांगला झेल तिथे हिम्मत चौगुले यांनी पकडला होता. नवीन फलंदाज केतन आलेला आहे. 3 चेंडू 19 धावांची गरज. 3 मध्ये 3 षटकार मारावे लागतील, तरीही काम चालणार नाहीये. एखादा व्हाईट बॉल नो बॉल टाकला. फुलटॉस चेंडू होता, स्वांग केलेला आहे आणि इथे मात्र गचाल असे क्षेत्ररक्षण. 1 2 का 4 होताना चौकार मिळतोय. धावसंख्या 38. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 मध्ये 15 बनवायचे आहेत. 2 चेंडू 15 धावा. श्यामदादा चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद आणि नो बॉल. नक्की तिथे हिम्मत चौगुले यांचं कौतुक करायला लागेल. जवळजवळ षटकार तिथे वाचवलेला आहे. 5 धावा वाचवल्या संघासाठी. नक्कीच जो षटकार गेला असता तर मला वाटते चित्र काही वेगळं दिसले असतं, पण तसं मात्र झालं नाहीये. हिम्मत चौगुले यांनी हिम्मत दाखवली आणि तो षटकार वाचवला. फक्त 1 धाव मिळालेली आहे. या जर 6 धावा मिळाल्या असत्या तर नक्कीच चित्र वेगळं दिसलं असतं. फक्त 1 धाव मिळते आणि हा नो बॉल आहे. फ्री हिट असणार आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू 13 धावा. जय हिंद आलेला आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, येतोय चौकार. धावसंख्या होती ती 44. 9 धावांची गरज. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. वडनवगर गावचे उद्योगपती विद्येश सुदाम पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. तसेच सुधाकरजी चौधरी साहेब यांचं, चौगुले साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. वेलकम. विक्रम स्पोर्ट वडनवगर आयोजित विक्रम स्पोर्ट चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत. याचबरोबर हा सामना इथे विक्रम स्पोर्ट वडनवगर संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन आयोजक संघ. हार्ड लक जय बजरंग कारिवली. कारिवलीचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. जय बजरंग कारिवलीचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट महेश काबूकर. संघनायक. फलंदाजी करताना 24 धावा काढल्या. त्यानंतर गोलंदाजी सुद्धा चांगली केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या.